आणि एकमेव काँग्रेसच टक्कर देते आणि आम्ही लढणार. कितीही त्यांनी सामदाम दंड वापरला, पैशाचा वापर, EVMचा वापर, तरी आम्ही एकमेव त्यांच्या विरोधात लढतोय आणि ही तत्वाची लढाई आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याची ही लढाई आहे आणि ती आम्ही लढणार. खरं तर मी जास्त लक्ष ते जे बोलतात त्याच्याकडे देत नाही आणि ते पत्र जे मी लिहिलेलं ते मी माझ्या काँग्रेसच्या लोकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी लिहिलेलं. आता त्यांनी ते कोणत्या अनुषंगाने वाचलं की ते मूळ काँग्रेसचेच होते म्हणून कदाचित त्यांनी ते पत्र वाचलं असावं आणि ते संधी साधू आहेत. ते तिथे BJPमध्ये गेले कारण का तिकडे जास्त आमिष BJPने दाखवला. पण ते मूळ मी काँग्रेसच्या माझ्या सगळ्या लोकांना कार्यकर्त्यांना जे उमेदवार लढले त्यांच्यासाठी ते पत्र होतं. तेच त्याच्यावरून कळतं की त्यांची संस्कृती काय आहे आणि ते कोणत्या पद्धतीत हे इलेक्शन लढले. आणि मी एवढीच विनंती करते आणि मी वारंवार करते की सोलापूर हे प्रतिष्ठेचं शहर आहे. सोलापूरची एक सांस्कृतिक शहर आहे. त्याची पातळी हे बाहेरच्या लोकांनी येऊन कमी करण्याचा त्यांना काही अधिकार नाही आहे आणि त्यांच्याबद्दल मागे जे काही झालेलं ते उघड आहे म्हणून त्याबद्दल मी काय जास्त मी वोटिंगच्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही सगळे भेटलेला त्या दिवशी ह्याबद्दल बोललेली की सत्ता काही लोकांना पहिल्यांदा बघतायत खूप दिवस आणि ही सत्ता कदाचित त्यांच्या डोक्यात गेली असं. बऱ्याच ठिकाणी आघाडी जिथे होऊ शकते तिथे आम्ही करत आहोत. तालुका लेवलला तो निर्णय घ्यायचा असतो. तालुका पण नाही, पॅनल वाईज पण तो निर्णय काही ठिकाणी आम्हाला घ्यावा लागतोय आणि एकमेव काँग्रेसच टक्कर देते आणि आम्ही लढणार. कितीही त्यांनी सामदाम दंड वापरला, पैशाचा वापर, EVMचा वापर, तरी आम्ही एकमेव त्यांच्या विरोधात लढतोय आणि ही तत्वाची लढाई आहे. ही विचारसरणीची लढाई आहे. ही गोरगरिबांवर होणाऱ्या अन्यायाची लढाई ती आम्ही लढणारच. आम्ही कमी नाही पडणार, आम्ही मागे नाही सरकणार. आम्ही लढू, आम्ही हरू तरी आम्ही लढणार आणि आम्ही अर्थात जिंकण्यासाठीच लढतो. पण त्यांना ही लोकशाही आहे आणि त्यांना टक्कर देणं गरजेचं आहे. आणि ग्रामीण भागात लोक खूप वैतागले. जी शहरात परिस्थिती झाली ती शहरी वोटिंग पॅटर्न वेगळं असतं आणि ग्रामीण वोटिंग पॅटर्न वेगळं असतं. हे तुम्हाला लोकसभेत पण आणि विधानसभेत दिसून आलं. शेतकऱ्यांमध्ये एकंदरीत खूप मोठा रोष. अतिवृष्टीचे अजून पैसे मिळाले नाही आहे. ज्या ठिकाणी पडझड झाली आहे ते पैसे अजून मिळाले नाही आहेत. संजय गांधी निराधारचे पैसे वळवून लाडक्या बहिणीकडे गेलेत. आवास योजना त्या ठिकाणी झाली नाही आहे. रस्ते मोठ्या प्रमाणात पुरात वाहून गेले पण ते रस्त्यांचे पैसे पण अजून आले नाहीत. तर खूप रोष आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याची ही लढाई आहे आणि ती आम्ही लढणार. ठिकठिकाणी आता वेगवेगळं संतुलन आहे आणि त्या पद्धतीत अजून चालू आहे.